जय बजरंगबली, जय हनुमान, जय श्रीराम। सकाळचं आपलं कॉलेजचं सौंदर्य बघून आजचा दिवस सुरू केला। हे शिवराज आणि श्रवण दोघं जिमला जाऊन आले, त्यांनी काय मला उठवलं नाही। हा माणूस रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत मला जागवला। आम्ही गप्पा मारल्या आणि सकाळी एकटा जाऊन आलाय जिमला। तर आपण जाऊ आता। बाबांवर ड्रायव्हर असल्यामुळं कपडे भिजत घातलेले। मागचे भरपूर कपडे चालते। ह्यावेळेस एक जीन्स कॉलेजचे 2 टी शर्ट, थोडेच कपडे आहेत। मागच्या वेळेस सगळे कपडे तसेच चालते, मग घरी येण्याला लागलेले। आता डेली छोटे छोटे हॅबिट्स लावून घ्यायचे। बाबांनो, कडकमधले आज जुना शर्ट काढला पिवळा, इस्त्री मारली आहे, चालली आहे क्वालिटीमध्ये। जुना टी शर्ट घालू आज। 5-6 जण असतील आम्ही फक्त। क्वालिटी वाटते सुन कॅम्पस एकदम। मित्रांनो, आजचा रविवारचा बेत आहे। चपाती, ही वांग आहे, पोर नसल्यामुळं डाळ दिली आणि टमॅटो, कांदा, काकडे आणतात। आपल्याबरोबर आज अनिकेत बसलाय, तो सुद्धा घरी नाही गेला। तर जेवू आपण। ही डाळ नाही तर ही चवळी आहे क्वालिटीमध्ये, कांदा लिंबू आलंय। सिंबा निवांत जेवून बसलाय। रविवार आहे आज, काय काम नाही, ऑफ डे आज। कॉलेजची MSCची मका आणि एग्रीची त्यातले गवत ह्या मावशींना काढायला लावले। हे चुकीचं आहे, पोरांना आणाय पाहिजे, आमच्यासारख्या नाही दुसऱ्यांना। कॅम्पसमध्ये आमच्या कोणीतरी मोठं व्यक्तिमत्व आलेलं दिसतंय। टाळ्या वाजवल्या आहेत, काहीतरी चालू आहे। कोणतरी पवार कुटुंबातील मोठं व्यक्तिमत्व आलेले आहेत। इथून कळत नाहीये, तर कळल्यानंतर सांगू। मामा दिसलेले आहेत। मग मामा, ओके, मामांनी हात केलेला आहे। मित्रांनो, पोहाय चाललोय। विषय असा आहे की घरी जायच लागेल, उद्या रक्षाबंधन आहे। पोहून झाल्यानंतर जाईल आणि उद्या नवनाथची संपन्न पण आहे, तर सत्यनारायणाची पूजा आहे। तर पोहून मेसमधनं जेवून जाणार। चला। तर हा 12वीचा टी शर्ट घातला आज बाबांनो। ह्याच्यावर एकदा सर मला म्हटलेले पिवळा आंबा दिसतोयस तू क्लासमधला, तर आज इस्त्री करून घातलाय रविवारी। तर चला। मित्रांनो, कडकमध्ये पाहून झाले। आज रविवार होता, आता घरी चाललोय, उद्या रक्षाबंधन आहे। तर आज भावांना आपण स्विमिंग करून चाललोय घरी। आपल्याला जिममधला जो दादा आहे तो सोडतोय बारामतीत बघू बस एसटी भेटलं तर, नाही तर असंच हात करत। तर चला। जगात भारी बारामती स्टँड, एक नंबर। एअरपोर्टवर आलेला फील येतोय। तर बघू आपण बारामती गाडी सापडते का। बारामती बस स्थानक आपलं फलटण गाडी। कसं एकदम दादांनी खट नियोजन केलंय, विषय लागत नाही दादांचा। एअरपोर्ट सारख्या स्टँडवर चढताना पण एअरपोर्टचा फील यावा
अशी पण सोय करावी सरकारने बसचा. ड्रायव्हिंगमध्ये मस्त फील येतो, भारी वाटतं. मी शक्यतो संध्याकाळचं ट्रॅव्हलिंग प्रेफर करतो एस टीने असल्या. ओकेमध्ये वाटतंय. स्विमिंग झालंय कडकमध्ये. स्विमिंग केल्यावर भूक लागलेली, मस्तपैकी खारे शेंगदाणे आणि डाळ घेतली. प्रोटीन मस्त लागते खारे शेंगदाणे. स्टँड जसं जोरात आहे तशी एस टी पण क्वालिटी भेटली जोरात. मित्रांनो फलटणमध्ये पोचलो. विषय असा झाला आहे की शेवटची गाडी गेली आपली, तर आता बघू कुठली गाडी काय एखादं भेटतंय का. पावांनो आपल्याला फलटणमधनं पिकअप भेटलेली आहे. त्या काकांनी गाडी थांबवलेली आपल्यासाठी, नाहीतर आपलं अवघड होतं, घरच्यांना बोलवायला लागलं असतं. अशीच आपल्याला दरवेळेस फटा म्हणलं, वाटर फटा. आपल्याला दरवेळेस अशीच कुठं ना कुठं गाडी भेटती. तर चांगली माणसं अजून आहेत माझ्यासारखी, तर चला. तर आपल्याला पाटीव सोडलेला आहे टेम्पोनी. इथं आपले एक काका घ्यायला येतोय. आता गाडीवर जाऊ. गाडी नसती भेटली फलटणमधनं तर अवघड झालं असतं, पण भेटली. या आता या की कॅमेरा सुरू झाले येत नाही. राजा पाऊस असल्यामुळे आत येऊन बसलाय बघा. राजा राजा व्हायचं नाव काय यायचं? सिम्बा. राजा नाही, सिम्बा यायचं नाव. भिजलाय, खूप थंडी वाजतीये. तर आईन बाबा पुण्याहून आलेले आहेत, त्यांची रिॲक्शन बघू. त्यांनी बघितले व्लॉग्स. तर आपलं घर तिकडे, पण पाऊस आल्यामुळं आपण इथंच लावलेली गाडी. तर आपण बॅगा वगैरे घेतलेल्या आहेत. गपचूपमध्ये व्हिडिओ काढत आहे. त्यांच्या पुढं काही लिंक होत नाही व्हिडिओ काढायची. पुढं चाललेले आहेत. मित्रांनो आजचं जेवण आहे आपलं मस्तपैकी म्हशीचं दूध. ह्या माणसाने दूध दिलं आपल्याला, भाकरी. बापून आम्ही उशिरा बसलोय. ही सगळी आमच्यासाठी थांबली नाही, ही जेवून बसल्यात. तर आपण जेवू आता. हां आई जेवण करून उठली, थांबली नाहीत. ही फॅन्स म्हणत होते आजीला दाखव, तुम्ही बघू शकता. आजी जेवाय थांबली नाही. आमचं ग्रंथाचं चाललेलं त्याच्यामुळं.